मी एकच सांगतो की अर्थसंकल्प अत्यंत चांगल्या पद्धतीने बनवलेला आहे. आता ठीक आहे, कुणाचे ड्युटीज आहेत त्या आपल्या आपल्या ड्युटीज पार पाडत आहेत की शेवटी या बाजूच्या लोकांना त्यावर टीका टिप्पणी करणं हे त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे आणि त्या पद्धतीने ते करत जरी असले तरी मी तुम्हाला सांगतो की हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे, कुठल्या घटकाला सोडलेला नाही आहे. कुठल्या घटकाला म्हणजे मी तुम्हाला सांगतो की दिव्यांग लोकांना सोडलेलं नाही, शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, शेतकरी सर्वांना घेतलेला आहे. परंतु हे करत असताना सगळ्यात नाविन्यपूर्ण गोष्ट मंत्री महोदय सांगतो आणि आपले आभार मानतो मी, कारण मी ज्या विभागातून येतो त्या विभागात तृतीयपंथीयांची संख्यासुद्धा जास्त आहे आणि ह्या बजेटमध्ये या अर्थसंकल्पात आपण तृतीयपंथीयांसाठी सुद्धा त्या ठिकाणी जी प्रोव्हिजन केली, मला खरोखर त्यांचे फोन आले की फार वेगळ्या पद्धतीनं आता शासन काम करतं अशी त्यांची भूमिका आहे आणि म्हणून तृतीयपंथीयांसाठी सुद्धा त्या ठिकाणी प्रयोजन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. हे बघून निश्चितपणानं या सर्व बारीक सारीक सर्व घटकांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम या शासनानं केलेलं आहे